आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये संग्राम 11 नितलस. जर आपण लाईव्ह पाहत असाल तर लवकर लवकर आपण इथे संपर्क साधा. पुढच्या सामन्याचा देखील आम्ही सांगू इच्छितो. जर आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहत असाल पुढच्या मॅचचा आराध्या 11 जितू आई जिते आणि संग्राम 11 नितलस संघ, आपण देखील कॉपरेट करा. पंचांचं पत्र आपल्याला आज टाइम वाचवणं आहे. आज मेगा फायनल आहे, शेवटचा हा दिवस आहे स्पर्धेचा. त्यामुळे आम्ही 2 दिवस जरी आम्हाला कशा प्रकारे तरी स्पर्धा झाली परंतु आज टाइमला वेळेला महत्व आहे. तर स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर जयदेव बाबदेव पाली या संघाच्या वतीनं सलामीची जोडी रोहित पाटील आणि विशाल शेलके ही जोडी आपण पाहता. जयदेव बाबदेव पाली या संघाची जोडी आपण पाहता. षटक क्रमांक पहिलं एकता बंगारपाडा संघाच्या वतीनं चेतन गोसावी. स्ट्राईक पंचाच्या भूमिकेमध्ये संजय मात्रे सर, ऑफिशियल पंच आमचे कांबोटे आणि पप्पू गायकवाड सर ओवळे. तसंच आमचे आत्माराम कोळी सर इथे आमच्या नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेत. मॅचला होते सुरुवात. सुरेख स्पर्धा आपण पाहतात. आज ए लॉटचे सामने. आता शेवटचा 1 मिनिट उरलाय. चला 11:09 झालेत. लगेच मात्र मॅचला सुरुवात होईल. टाइम इज अलर्ट. वेळेला महत्व द्या. वेल इज मनी. मित्रांनो पाहिलं तर जेव्हा जेव्हा वेळेने अनेकांना घडवलं आणि आपण वेळेला महत्व देत राहा नक्कीच आपल्याला वेळ साथ देईल. पंचाचा ग्रीन सिग्नल संजय मात्रे सरांचा. सामोरे मात्र आपण पाहिला तर चेतन गोसावी नावाचा हा गोलंदाज आपण पाहिला तर षटक क्रमांक पहिला फेकताना मॅडी पावडेचा. सामोरे फलंदाज रोहित पाटील आणि पंचांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय ते मात्र आजच्या मेगा फायनलचा हा पहिला सामना ए लॉटच्या सामने खेळवले जातील आणि त्यानंतर मात्र गोलंदाज चेतन गोसावी. गेम ऑन. पहिला चेंडू चेतन गोसावीचा. सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू ते फलंदाजाला बीट केला आणि त्यानंतर हा चेंडू दॉट जातोय. समोर फलंदाज रोहित पाटील आणि त्याच्या साथीला फलंदाज विशाल शेलके ही जोडी आपण पाहता. जयदेव बाबदेव पाली 11 पाली या संघाची. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र चेतन गोसावी फेकण्यासाठी सज्ज. आताचा चेंडू फसलेमध्ये अडवला जातोय. चांगल्या प्रकारे ते चेंडूची अडवणूक झाली. हा चेंडू देखील आणखी डॉट येतोय. आपण जर विचार केल्याप्रमाणे टाइम देखील लावलाय कारण आज आम्हाला वेळ वाचवायचा आहे. मेगा फायनलचा दिवस आहे. शेवटचा फायनलचा आम्हाला सामना देखील आमच्या लाडक्या प्रेक्षक मायबापांना मात्र पाहायचा आहे. आनंदाई लागेश्वर ट्रॉफी 2025 आपण सातत्याने पाहता. चला लगेच आपण जर काही दुखापत असेल 12वा खेळाडू जायचंय लगेच कारण इथे खेळाडूला दुखापत असेल तर जा 12वा खेळाडू. इथे इंजिर झाला थोडा आता ज्या कमरेमध्ये आजचं खाली. आमचे मोरावे गावचे ऋषिकेश मात्रे यांचं देखील आगमन झालं. या लांगेश्वर ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सरचे स्वागत. एक मुक्त पत्रकार इथे आले त्यांचं देखील स्वागत. इकडे यायचं आपण आपल्या मंचाजवळ या. हॅलो बंगारपाडा टीमचे खेळाडू त्या खेळाडूला इकडे आणा. आपण व्यासपीठावर आपण डॉक्टर बोलू. काय जास्त दुखापत असेल तर तिकडे बाजूला ठेवू नका. थोडासा फॅनवर आणा इकडे. गाडी घेऊन या असेल तर बघा. स्कूटी वगैरे असेल तर टू व्हीलर कोणाची असेल तर कृपया आपल्या एका खेळाडूला आणण्यासाठी जायचं आहे त्या ठिकाणी.
थोडीशी दुखापत झालेली आहे. रिक्षा चालक आमचे कृपया मैदानात थोडंसं सहकार्य करायचं आहे. रिक्षा चालक रस्त्याच्या बाजूला जर कोण असेल तर कृपया मैदानात आज जाऊन ते खेळाडूला आमच्या खेळाडू कक्षा इथेपर्यंत घेऊन यायचं आहे. येस, थँक्यू. रिक्षा चालकापर्यंत आमचा आवाज पोहोचलेला आहे. धन्यवाद. रिक्षा चालक जात आहे तिथे. चेतन, निशांतला रिक्षामध्ये बसून इकडे घेऊन या. चला आपण मॅचला सुरुवात करतो. थोडा इंजर झालाय खेळाडू. मॅच सुरू होईल. थोडीशी दुखापत, थोडासा व्यत्यय आला होता सामन्यामध्ये. अर्थातच निशांत या खेळाडूला कमरेची काही दुखापत असल्या कारणानं तो थोडासा बाहेर असेल, परंतु मॅच मात्र सुरू राहील. पुन्हा एकदा करूया मॅचला सुरुवात. थँक्यू रवींद्र बात्रे सर. आपण जाऊया मात्र मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहिलं तर प्रथम टॉस जिंकली एकता बंगारपाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षक निवडले. आणि आपण सामोरे पाहिलं तर जयदेव बापदेव 11 पाली तर षटकातील पुढचा चेंडू चेतन गोसावी. आताचा चेंडू चांगला फटका, लाजवाब. आजच्या दिवसातील हा आपण पाहिलं तर अडवला जातो. लाजवाब सुरेख क्षेत्ररक्षण झाला. आम्हाला देखील वाटलं होतं हा चौकार जाईल, परंतु लाजवाब क्षेत्ररक्षक केलं. त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करू सिद्धेश वास्कर. आणि त्यानंतर मात्र इथे आपण पाहिलं तर 2 धावसंख्या केल्यात. खातं इथे ओपन झालं जयदेव बापदेव 11 पाली या संघाचं. आपण पाहू शकाल कालच्या दिवसामध्ये धीरज स्मृती मोरावे संघ टॉप 3 मध्ये प्रवेश केला. लॉप केलाय लाजवाब. आणि चेंडू जाईल मात्र हवाई सफर सीमारेषा पलीकडे. हा दंदन दंदन करता षटकार. श्वासात रोकडी बादल, डोळ्यात रोखली आग, एकटा माझा महाराष्ट्राचा हिंदू बाग. राजाला त्रिबार बाणाचा मुजरा देऊया. लाजवाब षटकार पाहिला. आताचा फटका आपण पाहू शकाल पॉइंटच्या रिजन मध्ये जाईल. तत्पूर्वी 2 क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक धाव कंप्लीट आणि चेंडू सीमा रेषा लगत मात्र अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षक झालं आणि त्यानंतर इथे 3 धावसंख्या कंप्लीट झाल्या. 3 धावेच्या पद्धतीने आपण पाहिलं तर जय बापदेव 11 पाली संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 11च्या घरामध्ये. आता मात्र डावखुर त्याचा फलंदाज लेफ्टी फलंदाज आपण पाहता. इथे नक्कीच क्षेत्ररक्षण मात्र चेंज होईल. विचार केला प्रणय 11 वाजून 10 मिनिटांनी सामना झाला. थोडासा मात्र इंजिन खेळाडू झाला, त्यामुळे थोडा वेळ आपण गेला होता. त्यामुळे आपण लक्ष केंद्रित करूया या मॅच कडे. चेतन गोसावीच्या षटकातील हा अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. समोर फलंदाज आपण पाहिलं तर विशाल शेलके.
शेवटचा चेंडू अंतिमची डिलिव्हरी. चांगला टॅप पद्धतीने इथे फटका सजवलाय. त्यानंतर मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला अडविल. एकदम कंप्लीट झाली. ते दुसरा धावेचा प्रयत्न आहे, परंतु एका धावेवर थांबावा लागेल. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरच्या संमतीनंतर प्रथम फलंदाजी करताना जयदेव बापदेव 11 पाली संघाची धावसंख्या तब्बल 12 या आकड्यावरती. नक्कीच आपल्याला भंगारपाडा संघ आणि जयदेव बापदेव पाली आजच्या दिवसामध्ये देखील आम्ही सांगू इच्छितो, नियमावली इथे फक्त अंपायरचा रिव्ह्यू असेल. अंपायरचा रिव्ह्यू असेल. इथे आपल्याला रिव्ह्यू नसेल, फक्त अंपायर जेव्हा रिव्ह्यू घेतील त्याला रिव्ह्यू दिला जाईल. कंपल्सरी चेसिंग, 5 षटक, 4 गोलंदाज, भरपूर नियमावली आहे ती आपल्यापर्यंत मांडली जातोय. कंपल्सरी चेसिंग, तर षटक क्रमांक 2 गोलंदाज सिद्धेश वास्कर या नबाने मात्र बराच नाव आपण पाहिलं तर बंगारपाडा संघासाठी केलाय. परंतु आज या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू, आताचा चेंडू आपण पाहिलं तर पप्पू गायकवाड सरांचा इशारा ऑप्शनच्या बराच बाहेर जातो. वाईट करार केला, एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल तब्बल 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या आपण पाहिलं तर जय बापदेव 11 पाली आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये एकता बंगारपाडा ही लढत आपण पाहता. सन्माननीय श्री मिलिंद हिराजी पाटील यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या मंचावरती. आताचा चेंडू मात्र आडव्या पट्ट्याने खेळायचा होता हे जाणलं होतं गोलंदाजाने. त्यानंतर मात्र हा चेंडू डॉट जातोय. संघाची धावसंख्या आपण पाहिला तर 13 या आकड्यावरती थांबली. षटक क्रमांक 2 आजच्या दिवसामध्ये दिवसभरामध्ये पाहिला तर आज ग्रँड फिनाले अंतिमचा दिवस लंकेश्वर ट्रॉफी 2025 लंकेश्वर सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोराबे आणि आपण पाहता आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. पहिल्या दिवसामध्ये मिहीर स्पोर्ट कुंडेबाल संघाने टॉप 3 मध्ये बाजी मारली आणि त्यानंतर मात्र गोलंदाज सिद्धेश. आताचा चेंडू आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये फटका सजवलाय, एकदम कंप्लीट झाली आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 14 या आकड्यावरती पोहोचली. 14 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. कालच्या दिवसामध्ये प्रणय आपण पाहिला तर हायस्कोर 80 धावांचा देखील आपण पाहिला कोंबडवजी संघाचा. आणि त्यानंतर मात्र आज मात्र ए लॉटचे सामने असतील. आज प्रेक्षकांची मांदी मात्र या क्रीडांगणावरती लाभेल. भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहता. गोलंदाज सिद्धेश वास्कर आणि सामोरे मात्र फलंदाज सलामी वीर रोहित पाटील, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. चांगल्या प्रकारचा षटकार टोकला होता. सिद्धेश वास्करच्या षटकातील पुढचा चेंडू, आताचा चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा पंचाने हेरला, लेग स्टंपच्या बराच बाहेर जातोय. अवंतर घोषित केला, एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावसंख्या झाल्यात. आज मात्र मॅचला मजा येईल. सातत्याने दुसरा सामना देखील आराध्या 11 जितो आई जीते आणि संग्राम 11 नितलस अशी असेल आपण पाहायला मिळेल. तिसरी मॅच भैरवनाथ दुतुम आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये देवा आवरे असेल. इथे मात्र फलंदाज बाद होते मैदानाच्या आतमध्ये. पहिला झटका मिळेल जय बापदेव 11 पाली संघाला. टोक डीजे.
लोबर फुलटा चेंडू लॉंगाच्या रिजन मध्ये चेंडूची चांगली पकड होती. फेकीपर्यंत एकदा कंप्लीट झाली. एकादमीच्या मदतीने एक बाद 18 या आकड्यावरती जय बापदेव 11 पाली संघाची धाबसंख्या आपण पाहता. आता या दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. डावखुर्दाचा फलंदाज मात्र विशाल शेळके सलामीला आलाय. त्याने 3 चेंडू फेस केलेत. सिद्धेश भास्करच्या षटकातील हा अंतिमचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू पाहू शकाल मात्र इथे एलिव्हेशन कमी झालाय आणि सरळ सोपा झेल टिपलाय. दुसरा झटका मिळतोय जय बापदेव. नंतर पहिल्या सत्रासाठी आपण पाहिला तर विघ्नेश कटेकर या गोलंदाजाला प्राचारण केलंय. पहिल्या सत्रासाठी तिसरे षटक बदलताना आपण पाहू शकाल. स्ट्राईक वरती फलंदाज राहुल शेळके. शेळके बंधू आपण पाहायला मिळेलं जय बापदेव 11 पाली संघामध्ये जास्तीत जास्त. आज बारक्या शेळकेची नक्कीच कमी भासेल टीम मध्ये. एक नाव आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये. तर षटकातील हा पहिला चेंडू, सुरेख चेंडू, गुड डिलिव्हरी, चांगल्या प्रकारे चेंडू हाताळला. हा चेंडू डॉट जाईल. पहिला चेंडू मात्र यश मिळाला गोलंदाज विघ्नेश कटेकरला. याने पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला. संघाची धाबसंख्या 2 बाद 18 या आकड्यावरती. विघ्नेश कटेकर षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सामोरे मात्र राहुल शेळकेचा हा फटका लाजवाब, अप्रतिम दर्जाचा फटका, सीमा रेषा पलीकडे जाईल. हा सुरेख षटकार राहुल शेळकेच्या बॅट मधून आला. संघाला नेऊन ठेवलं तब्बल 24 आकड्यावरती. 24 धावसंख्या स्कोरवरती पाहता लाजवाब त्याच्या बॅट मधून षटकार आला. तोच फलंदाज राहुल शेळके खेळण्यासाठी सज्ज. षटकातील पुढचा चेंडू विघ्नेश कटेकर. आणखी मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत इथे मात्र चेल जातोय जमिनीला दाळ आणि त्यानंतर मात्र इथे 3 टप्प्याने सीमा रेषा पलीकडे चौकार. तर आपल्या अपोजिटला आहे हे जाणलंय मात्र आपण पाहिलं तर जय बापदेव 11 पाली संघाने हे जाणलंय आपण पाहिलं तर राहुल शेळकेने. तर आपल्याला मोठा स्कोर बनवावा लागेल. त्यासाठी टोकमटोक फलंदाजी करावी लागेल आणि ते प्रयत्न आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विघ्नेश कटेकर गोळ्याच्या मार्कवर सामोरे मात्र फलंदाज राहुल शेळके. आणखी एक मोठा फटका येईल का? तत्पूर्वी मात्र इथे पाहू शकाल कुठेतरी मात्र झेल टिपलाय आणि चेतन गोसावीने आणि आणखी तिसरा झटका मिळेल मात्र जय बापदेव 11 पाली संघाला.
राहुल शेळके मात्र परतला. आता नवीन फलंदाज इनाईट नंबर 5 5व्या क्रमांकाचा भावेश शेळके मैदानाच्या आतमध्ये जाईल. आपण पाहिलं तर जय बापदेव 11 पाली संघामध्ये जास्तीत जास्त शेळके ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळतील या आडनावाने. आपण जर विघ्नेश कटेकरच्या षटकातील विचार केला तर आता मी शेवटचे 2 चेंडू आहेत. संघाची धाव संख्या 24 आकड्यावरती थांबली, 28 आकड्यावरती थांबली. आताचा चेंडू मिस करतोय, फलंदाज नाराज होतोय. भावेश मात्र स्वतःवरती हा चेंडू डॉट जातोय. संघाची धाव संख्या 3 बाद 28 आकड्यावरती. तर षटकातील शेवटचा चेंडू, अंतिमची डिलिव्हरी, स्विच साऊंडचा आवाज, बिग 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 सीमा रेषा पलीकडे टोकलाय हा षटकार. इथे आपण पाहिला तर पुढे संघाची धावसंख्या 3 बाद 34 आकड्यावरती झाली. सुरेख फटकेबाजी. चला, आराध्य 11 जितू आई जिते आणि संग्राम 11 नितलस या 2 कर्णधारांना हा पहिला कॉल आहे. आपण टॉस साठी यायचंय. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सिद्धेश वासकर येतोय. पहिल्या चेंडूवरती दांडी उडवली. आणखी एक झटका मिळेल मात्र बापदेव 11 पाली संघाला, चौथा झटका. आज काय स्पेशल इथे आपण पाहिलं तर 4 झटके खालीत, 4 विकेट्स मात्र परतलेत जय बापदेव 11 पाली संघाचे. सुरेख गोलंदाजी सिद्धेश वासकर पुन्हा एकदा वावरला जातोय. आपण पाहिलं तर चौथं षटक हाताळण्यासाठी एकता बंगारपाडा संघाचा हा गोलंदाज सिद्धेश वासकरचं देखील टेनिस क्रिकेटमध्ये बराच आपण नाव ऐकलंय मित्रांनो. सातत्याने चांगलं खेळ आहे. आणि मात्र आता नवीन फलंदाज प्रथमेश शेळके येतोय. स्ट्राईक वरती आलाय. आताचा फटका आपण पाहिला तर पुन्हा एकदा जेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख जेल टिपलाय. आणखी एक झटका, बॅक टू बॅक दुसरा विकेट आणि
तर जाऊया मॅचच्या दिशेने. आता नवीन फलंदाज ज्याचा बोलबाळ आपण मगाशीच केला होता, आता मात्र त्याचं आगमन झालंय. आपण पाहिलं तर बारक्या शेलके या नावाचा आपण नेहमी बोलबाला पाहिलाय जय बापदेव 11 पाली संघापुढे. आणि एका साईडला सामोरे मात्र सिद्धेश वास्कर, दोन विस्फोटक फलंदाज आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहिलंय, पण आता आमने सामने आहेत. तर षटकातील पुढचा चेंडू ऑन हॅट्रिक, हॅट्रिक वरती आला होता सिद्धेश वास्कर. त्यानंतर सन्मानजनक सातत्याने मात्र ही मात्र चांगल्या खेळाडूची ओळख आहे. आपण जर विचार केला तर सन्मानजनक फटका. सुरुवात मात्र एका धावेने त्याने ओपन केला स्वतःचं खातं, संघाला निवून ठेवले तब्बल 5-35 आकड्यावरती. 5-35 धावसंख्या. स्ट्राईक वरती फलंदाज भावेश शेलके येतोय. संघाला मात्र आता कुठेतरी शांत ठेवले चौथ्या षटकामध्ये सिद्धेश वास्करने. षटकातील पुढचा चेंडू 22च्या मात्र नक्कीच आपण पाहिलं तर खांद्या जवळून हा चेंडू जाईल यष्टीच्या हातामध्ये. डॉट. संघाची धावसंख्या तब्बल 5-35 आकड्यावरती. 5-35 धावसंख्या. लाजवाब इथे मात्र गोलंदाजी करतोय सिद्धेश वास्कर. या स्कोरला मला थांबवायचं आहे, हे प्रयत्न करतोय मी माझ्या संघासाठी. परंतु सामोरे मात्र भावेश शेलके आणि एका साईडला मात्र बारक्या शेलके. तर षटकातील पुढचा चेंडू. आताचा चेंडू आपण पाहिला तर स्केटलेकच्या रिजन मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला आडवी पेकीपर्यंत इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने आता मात्र जय बापदेव 11 पाली संघाची धावसंख्या तब्बल 5-37 आकड्यावरती. संग्राम 11 नीतल संघाचा कर्णधार इथे आलाय आणि एका साईडला मात्र आराध्य 11 जितू आई जिते. आताचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूला उचलीपर्यंत एका टप्प्याने हा चेंडू मात्र जातोय डॉट. आणि इथे 4 ओव्हर कंप्लीट झाल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिला प्रथम फलंदाजी करताना जय बापदेव 11 पाली संघाची धावसंख्या तब्बल 5-37 आकड्यावरती. पण जाऊया आता मात्र पहिल्या सत्रातील हा अंतिमचा षटक. स्लॉग ओव्हर शेवटचा षटक घेऊन येतो प्रेम दमडे या गोलंदाजा मात्र प्राचारण केला. आता बारक्या शेलके इथे स्ट्राईक वरती. आता बारक्याला थांबून चालायचं नाही, आपल्या संघासाठी आपल्याला स्कोर उभारायचा. शेवटचे 6 चेंडू उरलेत आणि या 6 चेंडू मध्ये आता मोठे पटक्यांची आवश्यकता आपल्या संघाला आहे. तर एक बंगारपाडा संघापुढे टार्गेट सेट करायचं असेल, मोठं आव्हान द्यायचं असेल तर आपल्याला आता पटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण विचार केला स्कोरवरती धावसंख्या 5-37 आकड्यावरती लागल्यात. शेवटचा स्लॉग ओव्हर अंतिमचा षटक आहे या पहिल्या पूर्वार्धामधला. शेवटचा षटक घेऊन येते प्रेम दमडे. पहिला चेंडू प्रेम दमडेचा. बारक्या शेलकेने मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. तत्पूर्वी मात्र चेंडूची पकड केली जातोय. चेतन गोसावी चांगल्या प्रकारे सरळपैकी करतो. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघ पोहोचेल 5-38 आकड्यावरती. जास्तीत जास्त स्ट्राईक वरती बारक्या शेलके हवा आहे. जर एक चांगला टार्गेट सेट करायचं असेल, समोर येतात स्ट्राईक वरती येतो या भावेश शेलके. समोर एक गोलंदाज एकता बंगारपाडा संघाचा मात्र प्रेम दमडे. प्रेम दमडेच्या षटकातील पुढचा चेंडू. भावेशचा स्विच साऊंडचा आवाज लाजवाब आणि ते मंचाचा स्वागत केलाय सीमा रेषा पलीकडे.
आपण पाहिलं तर शेवटचा आज ग्रँड फिनाले या स्पर्धेचा. तर पुन्हा एकदा प्रेम दमडे गोळ्याच्या मार्कवर. बाबे शेलकेसाठी आणखी एक मोठा फटका येईल का पाहू शकाल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत सीमा रेषा पलीकडे टोकला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये हा दर्जेदार षटकार. संख्या स्कोरबोर्डवरती लागतात जय बापदेव 11 पाली संघाच्या. चला या पण आराध्य 11 जितू आई जिते संघाचा कर्णधार या येथे आपण पाहिलं तर 9 संग्राम 11 नितलस संघाचा कर्णधार आपली वाट पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी या लगेच. पुढे एकदा मात्र गोलंदाज प्रेम दमडे समोर मात्र ऑन हॅट्रिक सादर करेल का फलंदाज. परंतु इथे काय घडलंय तर इथे झेल टिपलाय आणि त्यानंतर मात्र 6वा झटका मिळेल जय बापदेव 11 पाली संघाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत जळे हा फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये. स्लॉग ओव्हर मधले शेवटचे 2 चेंडू उरलेत. 6 बाद 50 आकड्यावरती शेवटचे 2 चेंडू. प्रेम दमडे समोर अनिकेत जळे. आताचा चेंडू आपण पाहिलं तर पंच आमचे संजयजी मात्रे सर आणि पप्पूजी गायकवाड ते इशारा देतात वाईट करार एक्स्ट्रा रन्स येईल. आणि एका धावेच्या मदतीने आता जय बापदेव 11 पाली संघाची धावसंख्या आपण पाहिली 6 बाद 51 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू आहेत. तर षटकातील पुढचा चेंडू दांडे उडवली. आणखी एक झटका मिळेल मात्र जय बापदेव 11 पाली संघाला हा 7वा झटका. अंतिमचा चेंडू पूर्वार्ध चालू आहे. आपण पहिली मॅच पाहता लांगेश्वर ट्रॉफी 2025 लांगेश्वर 40+ क्रिकेट क्लब मोरावे आयोजित स्पर्धा. भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहता. भव्य दिव्य क्रीडांगण लांगेश्वर. स्वयंभू शिवशंकराचं मंदिर आपण पाहिलं तर लांगेश्वर मोरावे ग्रामस्थांसाठी पावन असणारे हे स्थान आहे. आणि त्याच्या नावाने आपण पाहिलं तर अनेक वर्ष आमच्या मोरावे गावातील हा संघ खेळत असतो. आणि आज देखील या क्रीडांगणाचं नाव म्हटलं तर लांगेश्वर क्रीडांगण. येणाऱ्या आमच्या यंग पिढीसाठी युवा पिढीसाठी मात्र लाभदायक ठरणारा हा क्रीडांगण आपण पाहता. सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेब आणि आमचे उत्तम काका कोळी आणि सर्व 40+ मास्टर मदन दादा पाटील याचा बी कौतुक करू. शेवटचा चेंडू आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न. फलंदाज LBW बाद होतोय. पहिला सत्र समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला जय बापदेव 11 पाली संघ प्रथम फलंदाजी करताना तब्बल 7 बाद 51 धावसंख्या आणि 52 धावेचा टार्गेट असेल. तो मात्र दुसऱ्या सत्रामध्ये एक ताप बंगारपाडा संघाला. तर टॉस बॉक्स मध्ये टॉस होईल. आपण पाहिलं तर रवींद्र मात्रे सर रिवाल सर मात्र टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतील. तर चला नितलस आणि जिते दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती आहे की टॉससाठी यायचं आहे. आराध्य 11 जितो आहे जिते आणि 9 11 संग्राम 11 नितळस असे बिग फाईट तुमच्या भेटीला आहे. आणि 2 संघामध्ये केला जाईल टॉस. मी अतिथी मान्यवर मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष तथा मोरावे गाव तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमजी कोहली साहेबांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते ही नाणेफेक करावे. दोन्ही कर्णधाराला शुभेच्छा दिल्या जात आहेत उत्तमजी कोहली यांच्या शुभ हस्ते. कॉल नितलस टीम कॅप्टन
हेड कॉल बट इज टेल. जिथे संघ टॉस जिंकतोय आपला डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. चूज द फर्स्ट फील्ड. क्षेत्ररक्षण आहे. MIDC परिसरातील एक नामवंत इन फॉर्म संघ तुमच्या समोर खेळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला पेन परिसरातील तेवढाच ताकदवान संघ जिथे संघ खेळणार आहेत. ही लढत तुमच्यासाठी पहिल्यांदा आहे की अशी लढत झाली आहे तुमच्यासोबत? पहिल्यांदा ना, आता दुसरी मॅच त्यांच्या सोबत लागेल आमची. आता झाले ते आम्हाला पहिल्यांदा हरवलेलं आहेत. डेफिनेटली, म्हणजे दुसऱ्यांदा या हंगामामध्ये मॅच समोर आहे. 5 षटकांचा मॅच आहे. समोरच्या संघाला बॅटिंगसाठी तुम्ही आमंत्रित केलात. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आसपास रोखायचा प्रयत्न करू. डेफिनेटली. आज गोलंदाज कोण असेल, जो मुख्य गोलंदाज ज्याच्या वाट्याला 2 षटक तुम्ही द्याल? हरेश गावण. हरीश गावंड. यस, या आयोजनामध्ये तुम्ही आलात पहिल्यांदा, पण वाटतं या परिसरामध्ये खेळण्यासाठी आला असाल कदाचित या टुर्नामेंट्समध्ये मोरावे गावामध्ये. कसं वाटतं हे आयोजन? आयोजन तर इकडे चांगला असतो, कारण आम्ही इथं रॉयल स्पोर्टची पण टुर्नामेंट खेळलेलो आहे, नाव्याची टुर्नामेंट खेळलो आणि इथं पहिल्यांदाच खेळायला आलो. थँक्यू. हे होते जिते टीमचे कॅप्टन. आपण प्रमोद नितलस गावचे कॅप्टन यांच्याशी संवाद साधूया. प्रमोद, आपल्या वाट्याला बॅटिंग आली आहे आणि खरं तर मोरावे उलवानोट परिसरामध्ये आज तुम्ही खेळण्यासाठी आलात. MIDC मध्ये भरपूर टुर्नामेंट्स खेळतात, त्याचबरोबर तुम्ही मागच्या वर्षापासून जास्ती थोडा तुमचा फॉर्म अप्रतिम पाहायला मिळत आहे. एकंदरीत या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये खेळत असताना तुमच्या खेळाडूंकडनं काय अपेक्षा कराल? खेळाडूकडून मला अपेक्षा भरपूर आहे. खास करून ओमकार पाटील आणि अतुल काटे यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे का ते जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करतील आणि चांगला इन्फॉर्ममध्ये दोन्ही आमचे बॅट्समन आहेत, अतुल काटे आणि ओमकार पाटील. मागील 1 ते 2 हप्त्यापूर्वी तुम्ही व्हाल अर्थातच या परिसरामध्ये उलवानोटमध्ये तुम्ही एक चांगला खेळ केला, तिथेही तुम्ही खरं तर बक्षीस पटकावलात. आता या पुन्हा एकदा 1 लाख पहिल्या क्रमांकाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत आहात. एकूण बॅटिंग आहेत, समोरच्या टीमने सांगितले की 50 धावांपर्यंत रोखण्याचा तुम्हाला प्रयत्न असेल, परंतु तुमच्या गोलंदाजासाठी किती सेफ टार्गेट असेल? किती धावांचा जो टार्गेट तुम्ही रचाल तो सेफ असेल तुमच्या गोलंदाजांसाठी? टार्गेट बघायला गेलं तर कुठला सेफ नसतोच, कारण की त्यांच्या टीममध्ये सुद्धा हरेश खूप चांगला असा बॅट्समन आहे आणि आम्ही प्रयत्न करू का 65-60+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. शेवटला जाता जाता प्रश्न, डेफिनेटली तुमचे पाठीराखे जे बिग सपोर्ट करत असतात शैलेश पावशे, नक्कीच या सपोर्टर्सबद्दल काय सांगाल की ते कुठेही स्पर्धा असल्यावर प्रामुख्यानं एंट्री पॅक करत असतात किंवा तुम्हाला सपोर्ट करतात असे पाठीराखे? त्यांचा सपोर्ट केला तर सांगायची काही गरजच नाही आम्हाला, कारण की आम्हाला न कळताच आमच्या या एंट्री आहेत. आता ही एंट्री आम्हाला माहीत नव्हती, आम्हाला 2-3 दिवसापूर्वी नंतर समजते का इथे एंट्री आहेत. आता बघायला गेलं तर पूर्ण वीक आमचा हा पॅक होता. आता सॅटर्डेपर्यंत आमची मॅचेस आहेत, परत पुढचा 1 तारखेपासून परत आमच्या 8-9 तारखेपर्यंत पॅक आहेत. त्याचा जो सपोर्ट आहे तसा मला तर वाटतं कुठल्या गावाला सपोर्ट नसेल तेवढा आम्हाला त्याचा सपोर्ट आहे. डेफिनेटली. प्रमोद, शेवटचा प्रश्न आहे. आत्ताच तुम्ही जसा हंगाम सुरू झाला, संग्राम 11 नितलेस आयोजित अप्रतिम स्पर्धा आयोजित केली, आता मात्र इथे ही एक स्पर्धा 1 लाख पहिला क्रमांक, द्वितीय पारितोषिक 50 आणि 25, तब्बल जवळ 1.25 लाखाची स्पर्धा अवघ्या 24 संघांसाठी आहे. कसं वाटतंय या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? स्पर्धा खूप चांगली आहे, ग्राउंड पण खूप मस्त केलं आहे त्यांनी आणि स्पर्धा आता लाखाची स्पर्धा म्हणजे सहजासहजी असं नाही कुठे बघायला भेटत. या भागामध्ये जास्तीत जास्त लाखाची स्पर्धा बघायला भेटते आणि आम्हाला खेळाची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि स्पेशली आभार आमच्या शैलेश पावशेचे मानतो का तो आम्हाला भरपूर किती हारो किंवा जिंको पण त्याचा सपोर्ट आणि पाठिंबा 100% आमच्या पाठीशी. क्या बात आहे, धन्यवाद. हे होते प्रमोद पावशे, खूप चांगले त्यांनी वक्तव्य केलं. आणि कॅप्टन बघा, आपले कॅप्टनशी करत असताना तेवढेच चांगले शब्दांचा अगदी आपण या ठिकाणी भंडार असणारा हा कॅप्टन आहे. थँक्यू सो मच प्रमोद आणि थँक्यू जिते. दोन्ही कॅप्टन्स आणि दोन्ही संघांना देऊया खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया बॅक टू क्रिकेट. मॅचला मात्र होईल सुरुवात. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून हा क्रिकेटचा थरार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तर जाऊया मात्र मॅचच्या उत्तरार्धाकडे, जिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात. षटक क्रमांक पहिला फेकण्यासाठी गोलंदाज जय बापदेव 11 पाली संघाचा परेश शेलके, स्ट्राईकवरती सिद्धेश वास्कर, नॉन स्ट्राईकला चेतन गोसावी. 51 धावेचा टार्गेट. पहिला चेंडू सुरेख मात्र अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी केली, चांगल्या पद्धतीने इथे चेंडू हातळला. इथे आता मात्र जास्तीत जास्त डॉट चेंडू, कमीत कमी धावा षटकांच्या हव्या आहेत सामोरे टीम्स. आपण पाहिलं तर जय बापदेव 11 पाली संघाला आणि एका साईडला विचार केला तर विस्फोटक फलंदाज सामोरे मात्र सिद्धेश वास्कर
नावाचं जेव्हा जेव्हा वादळ मात्र बरसलाय या बंगारपाडा संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलाय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र परेश शेलके षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज होतोय. सिद्धेशचा हा फटका झेल खाली क्षेत्ररक्षक येईल आणि मोठा मासा झालेला अडकता अडकता मात्र ते झेल ड्रॉप झाली. आता मात्र नवीन संधी मिळेल सिद्धेश वास्करला, नवीन मात्र त्याला मात्र ऊर्जा भेटेल कारण ते झेल मात्र मिस झालाय. नाराज असेल क्षेत्ररक्षक आणि 2 धावसंख्या कंप्लीट. 2 धावेने खातं इथे आपण पाहिलं तर एकता बंगारपाडा संघाचं ओपन झालंय. 51 धावेचा टार्गेट मॅच मध्ये पूर्ण करायचा एक मोठा विकेट हवा होता. जय बापदेव 11 पाली संघाला जर विचार केला तर आपण डेफिनेटली खरं तर मनोज मागच्या 2 दिवसामध्ये ज्याने ज्याने झेल सोडले ते फार महाग ठरले संघ आणि इथेही तसंच चित्र पाहायला. सिद्धेश सारख्या फलंदाजाला दिलेली ही नामी संधी, त्या संधीचं सोनं करेल का सिद्धेश? एकता बंगारपाडा, एकता मीन्स युनिटी. संतोषजी दमडे यांनी बांधणी केलेला हा संघ एकता बंगारपाडा संघ मैदानात खेळतोय. खोलवर पदेचा बॉल अलॉंग द कारफेट ड्राईव्ह, चेंडू लॉंग ऑफ कडे जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विशाल आय थिंक चेंडूला पकड फेकी करेल. एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. उल्लेख केला होता 3 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. जय बापदेव पाली विपक्ष एकता बंगारपाडा. आजच्या अंतिम दिवसातला हा पहिला सामना तुम्ही पाहताय. संतोष दमडेचा मी उल्लेख केला होता की खरं तर या संघाला एकता बंगारपाडा संघाला आज खरं तर नावारूपाला आणण्याचं त्याचं मोठं श्रेय आहे आणि आज जर ते इथे उपस्थित असतील तर त्यांनाही विनंती असेल की आपण या व्यासपीठावर यावं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे आपण पहिला संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. गोलंदाज परेश शेलके, सामोरे फलंदाज चेतन गोसावी. आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न होता हे जाणलं गोलंदाजाने आणि तदनंतर चांगल्या प्रकारे इथे चेंडू हातळला. हा चेंडू डॉट जातोय. 3 या आकड्यावरती धावसंख्या थांबली. आजच्या एलॉट मधला हा पहिला सामना आपण पाहता एकता बंगारपाडा ज्या संघाने टॉस जिंकला, निर्णय क्षेत्ररक्षकाचा निवडला आणि त्याच्या समित आपण पाहिला तर जय बापदेव 11 पाली हा संघ आपण पाहता. चला लवकर लवकर करा. आणखी आम्हाला मेगा फायनल खेळवायचे आज मित्रांनो. सहकार्य करा, कॉपरेट करा. टाइम इज वेल, वेळेला महत्व द्या. त्यामुळे मात्र आपण पाहू शकाल गोलंदाज परेश शेलके. तर षटकातील पुढचा चेंडू. आताचा चेंडू आपण पाहिला तर आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न झाला आणि ते पाहता पाहता एक धाव कंप्लीट झाली आणि ते पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होतोय आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली 5 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू, अंतिमची डिलिव्हरी आपण पाहता. शेवटचा चेंडू फेकताना गोलंदाज परेश शेलके, सामोरे मात्र फलंदाज चेतन गोसावी. एका साईडला सिद्धेश वास्कर. हे 2 फलंदाज आपण पाहता. या षटकातील हा शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हर मधला. शेवटचा चेंडू इथे पाहिला तर मात्र 1 बाउंस सीमा रेषा पलीकडे जाईल 4 धाब्यांसाठी. हा ब्रँडेड चौकार. जय दिबा. दिवंगत दिबा पाटील साहेब शेतकऱ्यांचे आणि प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिबा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करून मी रवींद्र मात्रे पुन्हा एकदा घेऊन चालतो थेट मैदानावर, जिथे एक वीक फाईट टेनिस क्रिकेटची एक बलाढ्य लढत तुमच्या वेढेला येत आहे. जय बापदेव पाली विपक्ष एकता भंगारपाडा. पहिला षटक समाप्त झाला आहे आणि धावसंख्या धावफलकावर बिनबाद 9 धावा करायच्या आहेत. 52, 10.40 ही सरासरी आहे. बघा या मैदानावर 80 धावा झाल्यात. या मैदानावर 81 धावांचा रेकॉर्ड आहे.
मागच्या 2 दिवसामध्ये. या मैदानावर निच्चांक देखील आहे त्या 33 ते 32 धावांचा. त्यामुळं या मैदानावर काही सांगू शकत नाहीये. या मैदानावर काल 4 चेंडूमध्ये 2 धावा डिफेन्स झाल्यात. हे रहस्य आहे या मैदानाचे. काल घरच्या मैदानावर मोरावे संघानं घरच्या प्रेक्षकांना खुश केले. 4 चेंडूमध्ये 2 धावा डिफेन्स. पुलरलेनचा बॉल वाईडिश लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूला उचलेल. एकच धाव मिळेल. राहुल आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत. परंतु मैदानावर काय चाललंय? हो हो, अति घाई संकटात नाही सिद्धेश वास्कर. गरज होती का? हा मोठा प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क इन टेनिस क्रिकेट. सिद्धेश वास्करला अगोदर जीवनदान मिळालं होतं, दुसऱ्यांदा ती घाई संकटात घेऊन गेली. इथे मात्र सिद्धेश वास्कर निराश होईल. धावचीत बाद. मोह आवरता आला नाहीये सिद्धेश आणि दोन फलंदाजांना. बघा नेमकं काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. प्रणय, मी पहिल्या दिवशी देखील सांगितलं, एखादा चांगला फलंदाज, जो मुख्य फलंदाज असतो ना, तो अशा वेळी घाई केल्यानंतर फार महाग ठरते. बघा, एक धाव आवश्यक नसते त्यावेळेस, तुमच्याकडे ताकद असते मोठे फटके खेळण्याची, चौकार षटकार. परंतु अशा वेळी कंट्रोल, सी फॉर कंट्रोल, मनावरचा ताबा आहे ना, तो फार महत्वाचा असतो. इथे कुठेतरी मनोबल ढासळलं गेलं, मनावर ताबा, नियंत्रण ठेवता आलं नाही सिद्धेशला आणि चेतनला. त्यामुळं एका धावेसाठी एक महत्वाची विकेट गमवावी लागली. फायदा झाला जयदेव पाली संघाला. जय बापदेव पाली संघ आता थोडा या ठिकाणी वर्चस्व गाजवत असताना, कारण दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. संघाची धावसंख्या 10, एक गडी बाद. नवीन फलंदाज निलेश गोसावे ऑन स्ट्राईक. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकला. पप्पू गायकवाड पंचांच्या भूमिकेत. इशारा करतायत वाईड बॉल. अतिरिक्त धावेनं 11 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. करायच्यात फक्त 10.40 या सरासरीनं धावा. सरासरी मी म्हणेन कायम आहे. फक्त विकेट राखणं देखील बंगारपाडा टीमसाठी तेवढेच आवश्यक आहे. गोलंदाज कल्पेचा हा बॉल वाईडिश लॉंग ऑफ कडे खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. चेंडू जाईल, 1 बाउंस सीमा पार, ओव्हर द रो, 4 रन्स. दैवत जेजुरील या ठिकाणी घेऊन जात असतात. हे संगीत तुम्ही ऐकलात. आपले मराठी आगरी कोळी समाज आणि अशी संगीत तुम्हाला ऐकायला तेजस डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. चौकार आलाय. संघाची धावसंख्या देखील वाढली, 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते. निलेश गोसावे आल्या क्षणाला चौकारानं खातं खोलतोय. पुन्हा एकदा हलकासा प्रेशर घेतोय कल्पेश शिळकेच्या गोलंदाजीचा विचार केला तर 2 वाईड बॉल फेकलेत, त्यामध्ये एक चौकार आला. हलकासा कानमंत्र आता त्याला दिला जाईल. या मैदानावर गोलंदाजी जर चांगली केली, पाटा विकेट आहे. या विकेटवर कधी चेंडू खाली राहत आहेत, स्क्रीट होत आहेत, बाउन्स देखील मिळतोय. वाईड यॉर्क, टेनिस क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र. अगदी आउटसाइड ऑफ स्टंपला वाईड यॉर्क बॉल फेकला आणि चेतन गोसावी कदाचित आशाभूत नजरेनं पाहत राहिला की वाईड आहे की काय, आणि तो बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट जातोय. संघाची धावसंख्या स्थिर. समोर दिला, चांगला खेळला, एक्झिक्युटिव्ह चांगला, विशाल आहे त्या ठिकाणी. हो, डोक्यावर हात ठेवण्याची वेळ आली, कारण डायरेक्ट हिट केला होता, कदाचित डायरेक्ट स्टंपला लागला असता. चेतन गोसावी सोबत असणारा फलंदाज निलेश गोसावी याला मार्क ठरलं असतं. आणि अशा परिस्थितीत एक धाव मात्र मिळते एकता बंगारपाडा संघाला. एका धावेने 17 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. संतोष दमरे जर सामना पाहत असतील तर आपलंही सहर्ष स्वागत. एकता हे नाव
आतापर्यंत या टेनिस क्रिकेटच्या पटलावर त्यानं जिवंत ठेवलंय. युनिटी मीन्स एकता. आडव्या बॅटने केलेला प्रयत्न, थोडा ब्लाइंडेड स्ट्रोक खेळला होता चेतन गोसावी, ज्याच्याकडे खूप चांगली क्षमता आहे. चेतन गोसावी एक ऑलराऊंडर खेळाडू आणि त्याच्यासमोर कल्पेश शेळकेची अग्नी परीक्षा असेल आणि अशा परिस्थितीमध्ये आता तो कमबॅक करतोय. 2 बॉल बॅक टू बॅक डॉट फेकलेत कल्पेशनं. पुन्हा एकदा सज्ज झालाय चेतन. ओहो, स्टेप फॉरवर्ड अँड फ्ले करण्याचा प्रयत्न, एक पाऊल हलकासा उचलला होता चेतननं आणि त्याला कव्हर ड्राईव्ह करायचं होता, परंतु वेग होता एवढा, अगदी त्या कल्पेश शिल्केच्या बॉलमध्ये भन्नाट वेगानं चेंडू निघून गेला डॉट. आणि अशा परिस्थितीत चांगलं षटक पुन्हा एकदा हाताळताना पाहायला मिळाला. तो कल्पेश शेळके, ज्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 8. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8. एकंदरीत 2 षटकांचा वाजवी खेळ मात्र समाप्त झाला आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 1 गडी बाद. सिद्धेश वास्कर हा बाद झाल्यानंतर 17 धावा. नवीन गोलंदाज येईल. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय परेश शेळके. येणारे 18 चेंडू आता शिल्लक असतील आणि 35 धावांची आवश्यकता. एकता भंगारपाडा संघासाठी हे इक्वेशन असेल. येणारे 18 बॉल्स आणि 35 धावा. बघा, आपण लाईव्ह पाहतो घर बसल्या, त्यावेळेस आपल्या प्रेक्षकांना समोर स्क्रीन असते, त्या स्क्रीनवर तुम्हाला चेंडू आणि धावा सहज पाहायला मिळतात. परंतु आमचे जे लाईव्ह खेळत असतात ना खेळाडू, किंवा आमच्या पॅव्हलिन कक्षामध्ये खेळाडू असतात किंवा त्यांचे समर्थक असतात, त्यांना चेंडू आणि धावा हे अंतर सांगणं फार गरजेचं आहे. आणि ते अंतर असेल येणारे 18 बॉल आणि 35 धावा. हे विजयासाठी लक्ष्य भंगारपाडा टीम समोर. खांद्याचा वापर करत चेंडू फेकत असताना परेश, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट. निलेश गोसावीनं स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर. एक बॉल जसा डॉट होईल थोडंसं दडपण निर्माण होईल भंगारपाडा टीमवर, कारण चेंडू असतील 17 आणि आता 35 धावा शिल्लक. 17 चेंडू 35 धावा हे समीकरण गुणतालिकेवर. जय बापदेव पाली. पाली म्हटलं तर या गावचा सर्वात लोकप्रिय खेळ कोणता होता 15 ते 20 वर्षापूर्वी? तर कुस्ती. अर्थातच तांबड्या मातीतला खेळ कुस्ती, यामध्ये माहीर असणारा हा पालीगाव, परंतु आज तेवढाच माहीर टेनिस क्रिकेटमध्ये उत्कृष्ट क्रिकेट खेळणारा संघ. ऑफ स्टेमला थोडासा कन्फ्यूज झालाय, वारंवार पंचांकडे पाहतोय, आशाभूत नजरेनं पाहतोय की वाईड मिळतोय की काय. या अगोदर त्याने स्विच हिट देण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज किती चाणक्य आहे बघा, हुशार आहे की आता त्याने थोडासा अखूट टप्पा ठेवला, ऑफ स्टंपला चेंडू ठेवला. या बॉलवर कदाचित रिव्हर्स खेळला असता तर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं. आदरणीय सन्माननीय साईनाथजी साळुंके यांचं इथे आगमन झालंय. ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, आपलं सहर्ष स्वागत. ओहो, चेतन गोसावी आता त्या समोरील फलंदाजाला, निलेश गोसावीला म्हणतोय काय करतोयस, लेफ्ट का करतोयस, बॉल सोडून का देतोयस. आणि अशा परिस्थितीमध्ये पंच सांगतायत की लाईन मध्ये बॉल आहे. वारंवार वाईडची अपेक्षा करतोय निलेश गोसावी आणि तिथेच कन्फ्यूज होतोय. प्रत्येक बॉलवर अटॅक करावा लागतो, तुम्हाला बॉलवर खेळण्यासाठी जावं लागतं. हा समोर खणून काढलाय, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी झेल टिपण्याचा प्रयत्न करेल, परंतु डीपचा क्षेत्ररक्षक विशाल काय बॅकअप देतोय. 2 धावा. 2 धावा मिळतील संघाला. 2 धाव्यानं संघाची धावसंख्या 19. आता हळूहळू एकता भंगारपाडा संघासाठी हे आव्हान डोई जड होत चाललंय, कारण 14 चेंडू आणि आता 33 धावा शिल्लक आहेत. 14 चेंडू 33 धावा. परेश शेळके, ज्याच्या वाट्याला आलेले 2 षटक, मुख्य गोलंदाज आहे या संघाचा. पुन्हा मिस टायमिंग स्ट्रोक. आता एकाच खेळाडूला आवाज दिलाय, घे बाबा घे. आणि अशा परिस्थितीमध्ये अनिकेत या खेळाडूने टिपलेला हा अप्रतिम झेल.
8 बॉल फेस केले आणि फक्त 7 धावा. ही थोडीशी निराशाजनक कामगिरी असेल या अगदी शॉर्टकट फॉर्मॅटमध्ये क्रिकेट जो खेळला जातो, मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये कमी चेंडू आणि जास्त धावा. नवीन फलंदाज प्रेम दमडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. संतोषजी दमडे यांचे सुपुत्र प्रेम दमडे जे माजी क्रिकेटर आहेत. खरं तर संतोष दमडे एक काल होता, तर बंगारपाडा संघातून अनेक वर्ष त्यांनीही क्रिकेट खेळला आणि त्यानंतर त्यांचे सुपुत्र आता मैदानाच्या आतमध्ये. प्रेम दमडे एक ऑलराऊंडर खेळाडू, तर समोर परेश शेळकेचा हा पुढील चेंडू, अर्थातच लास्ट बॉल. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉल. अतिशय महागडं षटक मात्र बंगारपाडा टीमसाठी हे ठरलं आणि अतिशय लाभदायक षटक ठरलंय जय बापदेव पाली संघासाठी. करूया उल्लेख आपण परेश शेळकेचा, ज्यानं 2 स्पेल केले आणि फक्त 11 धावा दिल्या आणि तिथे मात्र एक विकेट, एक सफलता मिळाली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला तर धावचीच्या स्वरूपात जो सिद्धेश वास्करचा विकेट गेला ना, तिथून थोडंसं प्रेशर किंवा दडपण निर्माण झालं आणि तोच टेन्शन आता कदाचित सिद्धेश वास्करलाही आला असेल की मी हे काय केलं, गरज नव्हती मला ही अशी घाई करायची. कारण इथे चित्र वेगळं पाहायला मिळते. थोडंसं अडचणीत आलाय बंगारपाडा संघ, परंतु अडचणीवर मात करावा लागेल. हा अतिशय चांगली स्पर्धा आहे, मोठी टुर्नामेंट्स आहे. 12 चेंडू आता 33 राहिल्यात. जो तुम्हाला ॲव्हरेज होता ना 10.40चा, आता तो 16.50 वर येऊन राहिलाय. प्रति षटकामागे 16 आता कराव्या लागतील, म्हणजेच तुम्हाला आता फटक्यांची आक्रमकपणा अंमलात आणावा लागेल. 12 चेंडू 33 धावा. जय बापदेव पाली संघाचे सर्व खेळाडू बघा, लाल जर्सी डेंजर, लाल रंग म्हणजे प्रेमाचं प्रतीक आणि धोका हे दर्शवित असतो. आणि अशा प्रकारे आता त्यांनी बंगारपाडा टीमला धोक्यात टाकलंय, जिथे 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल. एकता बंगारपाडा टीम विरुद्ध जय बापदेव पाली. यानंतर तुम्हाला वीक फाईट पाहायला मिळेल. आराध्य 11 जितवाय जिते, पेन परिसरातील एक नामवंत संघ आणि 9व्या 11 संग्राम 11 नितलस. दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. जसा मॅच हा संपेल ना, तुम्हाला मैदानात लगेच उतरायचंय. खास करून मी नितलस टीमला विनंती करेन की ज्या पद्धतीनं आपण आपल्या वाट्याला बॅटिंग आली, तुम्ही खेळाडू कक्षाच्या जवळ या आणि फिल्डिंग करणारा संघ जिते, तुम्ही मैदानात लगेच संपल्यानंतर सामना उतरायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 बॉल 33ची गरज. लांगेश्वर मैदानावर, लांगेश्वर क्रीडांगणावर ही रंगणारी 30 दिवसीय शृंखला ग्रामीण टेनिस क्रिकेटची. त्यानंतर उद्या 2 दिवस 40+ 16 संघ अशी 5 दिवसीय स्पर्धा. काय चेंडू फेकलाय, टेनिस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. ब्लॉक बॉल, यॉर्क बॉल. गोलंदाज रोहित पाटील. एक ऑलराऊंडर खेळाडू रोहित पाटील याच्याकडे पाहिलं जातं. एक प्रामाणिक खेळाडू म्हणून टेनिस क्रिकेटचा याच्याकडे पाहिलं जातं आणि तो मात्र आता गोलंदाजीसाठी येतोय 4थ्या क्रमांकावर. 12 बॉल 33ची गरज होती, आता 11 बॉल 33. फुल्लर लेनचा बॉल, फुलटॉस. ओहो, क्षेत्ररक्षक आहे वायडिश लॉंग ऑनला. चेतन गोसावी सारख्या एका महत्वाच्या खेळाडूचा देखील इथे होतोय अंत. फलंदाज होईल झेलबाद. सार्थक गोसावी मैदानात जातोय. मागचा कालचा जो संध्याकाळचा जो सामना झाला ना, तो तुम्हा सर्वांना आवडणारा सामना झाला. बघा, 6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता होती मोरावे संघाच्या विरोधात वाघिवली संघाला. 6 बॉल 7ची गरज होती. शेवटला 4 चेंडू 2 धावा राहिल्या आणि नंतर 1 बॉल 1 रन राहिली, ती देखील डिफेन्स फलंदाजाने हवेमध्ये खेळला, झेल टिपला गेला. अंकित शिवकर त्या ठिकाणी गोलंदाज होता आणि अंकित खरं तर तो सामना तुमचा प्रेक्षणीय राहिला, अविस्मरणीय राहील. काय गोलंदाजी बघा. इथे आता रोहित पाटील ब्लॉकवर ब्लॉक मारतोय. जणू काही
जसप्रीत बुमराह तयार झालाय की काय, आणि त्याच पद्धतीनं फलंदाज आता थोडासा वेट होतोय. ज्या पद्धतीनं नवीन आलेला फलंदाज सार्थक गोसावी. रोहित चेंडू आणि धावांचं अंतर आता वाढत चाललंय. 9 चेंडू 33 धावा. मोठे फटके खेळावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील, परंतु रोहितनं बीट करून सोडलंय, जखडून ठेवलंय, अक्षरशः बांधून ठेवलंय फलंदाजाला. सार्थक गोसावी डावकुरा फलंदाज आहे. खरं तर हिरो बनण्याची संधी सार्थकला आता संघाने दिली आहे. बऱ्याच वेळा म्हणतायत की आम्हाला संधी मिळत नाही, आम्हाला मागे ठेवता, अशा खेळाडूंची काही कमेंट्स असते, परंतु ज्यावेळी संधी मिळते ना तेव्हा करून दाखवायचं असतं, तेव्हा खरा हिरो बनायचं असतं. परंतु हिरो बनून देत नाही. काय टिचून मारा होतोय, भेदक मारा रोहित पाटीलचा मैदानाच्या आतमध्ये. रोहित सांगतोय की मी या मैदानावर मेडन षटक फेकण्याचा विक्रम करेल का, कारण 5 चेंडू निर्धाव फेकलेत. विनय म्हात्रेनं केलाय रेकॉर्ड मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टीमचा. विनयनं मेडन षटक पहिल्याच दिवसामध्ये फेकला होता, आणि या दिवसामध्ये हा विक्रम दुसरा होईल का. नाही, फुलर लाईनचा बॉल. ओहो, धाव घेत नाही म्हणजेच मेडन ओव्हर जाणार. प्रेम दमडेने सांगितलं की मीच येणार आता स्ट्राईकला, कारण गरज आहे त्या ठिकाणी माझी, परंतु षटक जातोय मेडन. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो रोहित पाटील साठी. आणि टाळ्या वाजवायला सांगायला कारण काय, तर मित्रांनो आपण ज्यावेळी षटकार 1-2 षटकार मारले का एवढा उत्सुक एवढा आनंदित होतो. मग गोलंदाजाने जर मेडन षटक फेकला मग त्याच्यासाठी टाळ्या का होऊ नये. व्हायलाच हव्या. जबरदस्त गोलंदाजी. मेडन निर्धाव षटक फेकला गेलाय, विकेट मिळाली एक, त्यामध्ये निर्धाव षटक. रोहित पाटीलची जी कामगिरी राहिली वाखाणण्याजोग कामगिरी, तुम्हा आम्हा सर्वांना प्रेरित करणारी कामगिरी, अक्षरशः खुश करणारी कामगिरी पाहायला मिळाली. आता 6 चेंडू उरलेत आणि 33 धावा. एकता बंगारपाडा संघ अडचणीत आलाय. येणाऱ्या 11-12 डिसेंबर रोजी देखील बंगारपाडा गावामध्ये तुम्हाला एक चांगली 16 संघांची स्पर्धा पाहायला मिळेल, कारण आजकाल 16 संघ पाहायला मिळत नाहीये. आजकाल 24, 32, 42 बरेच संघ खेळले जात आहेत. परंतु शॉर्टकट स्पर्धा बंगारपाडा गावामध्ये पुन्हा एकदा आपल्या भेटीला येईल. दरवर्षी ते 16 संघांची स्पर्धा खेळवत असतात, परंतु आज त्यांचा संघ संतोषजी दमडे यांचा संघ आता अडचणीत आलाय. धावा जास्त नव्हत्या प्रणय या मैदानावर. मी म्हटलं की 79 झाल्या, 80 देखील झाल्या, त्यामुळं या 52 धावा बंगारपाडा टीमसाठी कठीण नव्हत्या, परंतु ते कठीण आव्हान केलंय. अजूनही काही बिघडलं नाही. 33 धावांची आवश्यकता आहे. प्रेम दमडेनं जर ठोकमठोक सुरू केली तर कदाचित या धावा पार होऊ शकतील, कारण होत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये करावं लागेल, रेकॉर्ड ब्रेक करावं लागेल, कारण रेकॉर्ड त्यासाठीच बनतात, तोडण्यासाठी. इम्पॉसिबल आहे खरं तर मी म्हणेन बंगारपाडा टीमसाठी, परंतु पॉसिबल करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, अक्षरशः तुटून पडावं लागेल. 5 बॉल 31. आता आव्हान दूर गेलाय, कारण 5 चेंडू 31 होत्या, आता 4 चेंडू 31. पण ज्या पद्धतीनं जय बापदेव पाली आता हवी झाली आहे. जय बापदेव पाली, खरं तर पाली गाव म्हटलं तर सातत्यानं मी उल्लेख केला, अगदी डोंगराच्या पायथ्याशी असणारं निसर्गमय वातावरणामध्ये वसलेलं हे गाव आज दूरवरचा अंतर कापत आलाय. ओ लवली स्ट्रोक, हाफ ट्रॅकरचा बॉल, कव्हर ड्राईव्ह केलाय, परंतु आता वेळ निघून गेले आहेत आणि त्यानंतर मात्र हा आलेला बऱ्याच काळानंतर उशिरानंतर चौकार. फार गरजेचा आहे. आता येतोय षटकार. आणि अशा परिस्थितीमध्ये आता औपचारिकता शिल्लक, 2 चेंडू 21 धावा.
पालेगाव म्हटलं तर लायन्स ग्रुपचे उपाध्यक्ष आमचे रविभाई शेळके जर मॅचचा आनंद घेत असतील, रविभाई शेळके आपलंही सहर्ष स्वागत. खूप मोटिवेट किंवा खूप प्रोत्साहन देत असतात खेळाडूंना. एक चेंडू 21 धावा. लायन्स ग्रुप सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे आणि रविभाई शेळके यांचं खास सातत्याने मी उल्लेख करेन. एक दिलदार व्यक्तिमत्व, नेहमीच आमच्यावर देखील प्रेम दाखवत असतात. परंतु आज त्यांचा संघ आहे ना विजयाच्या अक्षरशः उंबरठ्यावर आहे. फक्त एक चेंडूचा खेळ बाकी आहे. परंतु प्रेम दमडेचं कौतुक करावं लागेल. मॅच जरी हरली असेल किंवा पराभूत झाला असेल तरी आपल्या वडिलांना अर्थात संतोषजी दमडे यांना त्यांनी खुश केलंय की त्याच्याकडे आहे क्षमता. षटकार येणं गरजेचं होतं सुरुवातीला, परंतु ते उशिरानं आलेत. सामना जिंकलाय